हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DKC अनअकॅडमी. आणि आपला विषय चालू आहे चालू घडामोडी 2020. आणि आज या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत 1 ते 15 नोव्हेंबर या महिन्यातील 100 प्रश्न आपल्या हस्तलिखित नोट्सच्या सहाय्यानं. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या या अनअकॅडमी चॅनलवरती नवीन असाल आणि आणखीनही आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करून जॉईन व्हा. तर पाहूया आपण आपला नोव्हेंबर महिन्यातील चालू घडामोडीमधील पहिला प्रश्न. प्रश्न पहिला आहे, राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्या दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेले खास विमान कोणते आहे? तर या खास विमानाचं नाव आहे एअर इंडिया 1 आणि याचं खरं मूळ नाव होतं B777. या विमानावर एकूण 8,458 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच या विमानाची सलग 17 तास उड्डाण करण्याची क्षमता आहे. ठीक आहे, पाहूया आपण आता आपला प्रश्न दुसरा. प्रश्न, डॉक्टर बाळासाहेब विखे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? पहा, डॉक्टर बाळासाहेब विखे, देह वेचावा कारणी हा त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे आणि याचं प्रकाशन माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. पाहूया प्रश्न तिसरा. आदिवासी लोकांसाठी युनेस्कोने कोणाला नवे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे? पहा, आदिवासी लोकांसाठी युनेस्कोने ब्रँड ॲम्बॅसिडर. ठीक आहे, तर एलिड्ज एपारिसिओ या मेक्सिकन अभिनेत्रीची यासाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आपला प्रश्न चौथा आहे, निवडणूक आयोगाने जिल्हा दूत म्हणून कोणाची निवड केली? पहा, निवडणूक आयोग जिल्हा दूत बबिता ताडे यांची निवड केलेली आहे. तर या बबिता ताडे कोण आहेत? तर KBC मधून कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमामधून 1 कोटी जिंकणाऱ्या विजेत्या आहेत. पाहूया आपण प्रश्न पाचवा. निवडणूक आयोगाने सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड केलेली आहे? पाहता या ठिकाणी जिल्हा दूत आणि सदिच्छा दूत हे 2 आहेत. पहा, तर सदिच्छा दूत म्हणून माधुरी दीक्षित यांची निवड केलेली आहे आणि या मोहिमेचं नाव आहे चला मतदान करूया. चला मतदान करूया. पाहूया आपण प्रश्न सहावा. यामध्ये संयुक्त राष्ट्राचा जागतिक अन्न कार्यक्रम दिन, पास अन्न कार्यक्रम यांचा सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर जियान लुइजी बफन. जियान लुइजी बफन हा कोण आहे? इटालियन फुटबॉलपटू यांची संयुक्त राष्ट्राचा जागतिक अन्न कार्यक्रम जो आहे त्याचा सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न सातवा आहे, रेल्वेने 50 रेल्वे व 150 गाड्याचे 50 रेल्वे व 150 गाड्याचे खाजगीकरणासाठी एक समिती नेमली आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? खाजगीकरणासाठी तर त्याचे अमिताभ कांत हे काय आहेत? त्याचे अध्यक्ष आहे. अत्यंत IMP महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, प्रश्न आहे आपला आठवा. यामध्ये भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब कोठे तयार करण्यात आलेले आहे? तर ते केरळ या ठिकाणी आहे. पहा, प्रश्न 9. कोरोश्युअर नेमके काय आहे? पहा, कोरोश्युअर म्हणजे काय आहे आणि ते कशाशी संबंधित आहे? जगातील सर्वात स्वस्त कोविड-19 निदान संच आहे आणि तो आपल्या भारत देशानं तयार केलेला आहे. पाहूया प्रश्न 10वा. यामध्ये 2020चा इन्फ्रा बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहा, इन्फ्रा बिझनेस लीडर ऑफ द इयर वेद प्रकाश दुडेजा. कोणाला मिळालेला आहे? वेद प्रकाश दुडेजा यांना या वर्षीचा इन्फ्रा बिझनेस लीडर ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे. पाहूया 11वा प्रश्न. स्टार्स हा प्रकल्प कोणत्या संस्थेने राबवला?
जागतिक बँक. प्रश्न 12वा आहे, मोझॅईक काय आहे पहा. नेमकं आर्क्टिक विज्ञान मोहीम पहा, आर्क्टिक खंडावरती विज्ञान मोहीम आहे. पाहूया प्रश्न 13वा, सेंटिनल-6 मायकेल फिलिच उपग्रह कोणत्या संस्थेने अवकाशात सोडला पहा. सेंटिनल-6 हा उपग्रह स्पेस एक्स या संस्थेने आकाशात सोडलेला आहे पहा. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. पाहूया प्रश्न पुढचा, पालवन बेट कोणत्या देशात आहे पहा. नुकतेच चर्चित असणारं जे बेट आहे, चर्चित जी बेटे असतात त्यामध्ये हा जो मुद्दा आहे महत्त्वाचा आहे. पालवन बेट फिलिपिन्स या देशामध्ये आहे. प्रश्न 15वा, बेन्नू लघु ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाने कोणते अंतराळयान अवकाशात पाठवले पहा. बेन्नू लघु ग्रह याचा अभ्यास करण्यासाठी ओसिरिस रेक्स पहा किंवा OSIRIS या पद्धतीनेही तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा नावानेही लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. विज्ञानाशी संबंधित तसेच चालू घडामोडीशी संबंधित हा प्रश्न आहे. प्रश्न 16वा आपल्याला आहे, मानवी शरीरात कोणत्या नवीन अवयवाचा शोध लागलेला आहे पहा. नवीन अवयवाचा शोध अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. ट्यूब रियल सलायवरी ग्लँड पहा. ट्यूब रियल सलायवरी ग्लँड याचा हा जो असतो, ही जी ग्लँड आहे ती गळ्याच्या वरच्या भागामध्ये आहे पहा, गळ्याच्या वरच्या भागामध्ये. आणि याचा जो आकार आहे तो आहे 1.5 इंच. किती आहे? 1.5. अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट आहे पहा, हे लक्षात ठेवा. पाहूया आपण 17वा प्रश्न, एशिया पॉवर इंडेक्स 2020 पहा. हा यामध्ये जी क्रमवारी झालेली आहे त्यामध्ये पहिला क्रमांक अर्थात अमेरिका, दुसरा क्रमांक चीन, तिसरा जपान आणि यामध्ये भारताचा क्रमांक आहे 4था. आणि भारताचे गुण आहेत पहा 39.7. प्रश्न 18वा आहे, पॅसेज एक्सरसाइज काय आहे पहा. पॅसेज लक्षात घ्या, भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यानचा सागरी सराव. लक्षात घ्या, देश, सराव आणि त्यांचं नाव तसेच कोणत्या 2 देशादरम्यान झालेलं आहे हे फार महत्त्वाचं असतं. प्रश्न आहे 19, संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण उपक्रमाचे प्रादेशिक राजदूत कोण. प्रादेशिक राजदूत हे लक्षात घ्या, खुशी चिंदालिया. खुशी चिंदालिया. प्रश्न 20, भारतातील दुसरे रॉकेट लॉन्च पोर्ट कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे पहा. दुसरे रॉकेट लॉन्च पोर्ट ते तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे. प्रश्न 21, आंतरराष्ट्रीय सौर युतीचे पुरस्कार स्थापना पहा. आता लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय सौर युतीचे पुरस्कार कोणाला मिळालेले आहेत आणि याची स्थापना जी होती ती 30 नोव्हेंबर 2015ला गवलपहारी हरियाणा या ठिकाणी झालेली आहे पहा. यातला जो पहिला पुरस्कार आहे विश्वेश्वरय्या पुरस्कार, हा जपान व नेदरलँड या 2 देशांना संयुक्त रूपामध्ये मिळालेला आहे. तसेच प्रश्न यातला पुरस्कार दुसरा आहे कल्पना चावला पुरस्कार, हा ML खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत पहा यांना मिळालेला आहे. तसेच तिसरा पुरस्कार दिला जातो दिवाकर पुरस्कार आणि हा पुरस्कार अपर्णा संस्था व आरुषी सोसायटी यांना मिळालेला आहे. आणि हा जो पुरस्कार होता तो पियुष गोयल यांनी प्रदान केला. पहा, एखाद्या पुरस्काराशी संबंधित असणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे पहा. प्रश्न 22, किसान सर्वोदय योजना. किसान सर्वोदय योजना पहा, ही जी योजना आहे ते दिवाकर योजनेचे नाव बदलून किसान सर्वोदय योजना केलेलं आहे पहा. ही जी योजना आहे ती गुजरात राज्याने राबवली आहे.
याचा मूळ जो उद्देश आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी ही योजना राबवलेली आहे. प्रश्न 23. वैभव शिखर परिषद कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वैभव शिखर परिषद विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न 24. आय रखवाली ॲप कोणत्या राज्याने तयार केले? पंजाब. हरित क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी आय रखवाली ॲप अत्यंत महत्त्वाचा आहे प्रश्न 25. मुल्लानेजी पुरस्कार विजेत्या PN गोपीकृष्णन. मेरी सहेली उपक्रम कोणत्या संस्थेच्या वतीने चालवला जातो? रेल्वे सुरक्षा दल. हे लक्षात घ्या, IMP आहेत. रेल्वे वगैरे भरतीसाठी सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. प्रश्न 27. स्मार्ट ब्लॅकबोर्ड योजना अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे स्मार्ट ब्लॅकबोर्ड योजना. ती तामिळनाडू राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न 28. महाराष्ट्र सरकारने राधानगरी वन्यजीव अभयारण्य यांच्या लगतचे किती चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलेलं आहे? इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून 250.66 चौरस किलोमीटरचे क्षेत्र महाराष्ट्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न 29 आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा 190वा सभासद देश कोणता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या. 190वा देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा, लक्षात ठेवा. अँडोरा. काय त्या देशाचं नाव? अँडोरा. 464 चौरस किलोमीटर असलेला हा युरोप खंडातील देश आहे, ज्याची राजधानी आहे अँडोरा ला व्हेला ही राजधानी आहे याची. प्रश्न 30 आहे. भारतातील पहिले वाळूधन्व उद्यान हे लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. कोठे बांधले जाणार आहे? तर गोवा यामध्ये बांधले जाणार आहे. पहिलं आहे त्याच्यामुळं अत्यंत महत्त्वाचं आहे. IMP प्रश्न आहे. प्रश्न 31. संयुक्त राष्ट्र अणुशस्त्रे प्रतिबंधक करार. संयुक्त राष्ट्र अणुशस्त्रे प्रतिबंधक करार याला मान्यता देणारा 50वा देश होंडुरास. प्रश्न 32. बिश्केक घोषणापत्र कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे? तर ते हिमबिबट्याच्या संदर्भात आहे. हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अनंत परीक्षेला विचारला जाणारा हा प्रश्न असू शकतो. प्रश्न 33 आहे. 41वा सरला पुरस्कार, जे वेगवेगळे पुरस्कार असतात त्यामध्ये सरला पुरस्कारही विचारला जातो सेतेबेला कु नाथिबी कविता संग्रह याला मिळालेला आहे आणि याच्या ज्या लेखिका आहेत त्या आहेत नित्यानंद नायक. प्रश्न 34 आहे. डॉक्टर तुलसीदास चुग पुरस्कार हे लक्षात घ्या. जे वेगवेगळे पुरस्कार असतात वेगवेगळ्या नावाने प्रचलित जे आहेत ते आपल्याला माहीत असतात, परंतु एखादा असा वेगळ्या प्रकारचा जो पुरस्कार असतो तोही फार महत्त्वाचा असतो. अचानक आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणून हा प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट आहे म्हणून डॉक्टर तुलसीदास चुग पुरस्कार हा डॉक्टर सतीश मिश्रा यांना मिळालेला आहे. तर यांच्या कशासाठी मिळालेला आहे? मलेरिया परजीवाचे जीवनचक्र संशोधन यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पाहूया प्रश्न 35. पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर. पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर हाल्फ अ सेंचुरी ऑफ बीइंग ॲट रिंग साइट. बरोबर आहे. हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे आत्मचरित्र आहे नंदकिशोर सिंह यांची. प्रश्न 36 आहे. ADBने जिल्हा रस्ते व राज्यमार्ग यासाठी महाराष्ट्राला किती मदत दिली? $177 मिलियन. अर्थशास्त्रामध्ये घटकामध्ये या प्रकारचा प्रश्न संबंधित आहे.
अर्थशास्त्र आणि करंट अशा दोन्हीही गोष्टीसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे पहा. प्रश्न 37 आहे, नवीन कृषी कायदे लागू न करणारे पहिले राज्य कोणतं? अत्यंत महत्त्वाचं आहे, पंजाब. व्हेरी IMP क्वेश्चन्स. प्रश्न 38, कोविरॅप या कोविड-19 परीक्षणाचा शोध कोणत्या संस्थेने लावला? तर तो IIT खरगपूर या संस्थेने लावलेला आहे. IITच्या संस्थेवरती हमखास आपल्याला करंटमध्ये प्रश्न विचारला जातो पहा. प्रश्न 39 आहे, पार्ले ॲग्रो लक्षात घ्या कंपनी, आपल्याला माहीत आहे कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड झाली? तर प्रियंका चोप्रा यांची निवड झालेली आहे. प्रश्न 40, रेड लाईन ऑन गाडी ऑफ अभियान, हे लक्षात घ्या. रेड लाईन ऑन गाडी ऑफ अभियानाचं नाव पहा. रेड लाईन ऑन गाडी ऑफ हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे? तर ते दिल्ली राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. प्रश्न 41 आहे, राष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 11 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. 42 पहा, ॲडल्यू ह्युमन इंडिया फिलॅन्थ्रॉफी या सूचीमध्ये कोणत्या व्यावसायिकाने प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवलेले आहे? अजीज प्रेमजी. थोडासा वेगळ्या प्रकारची यादी आहे पहा. असे वेगळ्या प्रकारचे प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, जे तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत पहा. ते प्रश्न आपल्याला आपल्या ऑन अकॅडमीवरती मिळत असतात. 43 पहा, 2020मधील साहित्य क्षेत्रात दिला जाणारा JCB अवॉर्ड, हे पहा वेगळ्या प्रकारचा थोडासा पुरस्कार आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यस हरेश यांना मिळालेला आहे पहा. IMP आहे, थोडेसे वेगळे असतील ते आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रश्न 44 आहे, सध्या इंटरस्टेट मायग्रेंट पॉलिसी लक्षात घ्या, इंटरस्टेट मायग्रेंट पॉलिसी इंडेक्स इम्पॅक्ट्समध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला? तर केरळ या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. प्रश्न 45, हाऊ टू बी अ रायटर हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रस्किन बॉन्ड. पहा महत्त्वाचा प्रश्न आहे. लेखक आणि त्यांची पुस्तके, आत्मचरित्र हेही महत्त्वाचे प्रश्न असतात. प्रश्न 46, रसाथी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? शशीचंद्र कल्लिकेल. पाहता, आणि हे जे पुस्तक आहे ते ट्रान्सजेंडरवर आधारित आहे म्हणून थोडंसं महत्त्वपूर्ण आहे पहा. चर्चित पुस्तक आहे खूप, त्यामुळे आपल्याला रसाथी हे पुस्तक कोणी लिहिले? शशीचंद्र कल्लिकेल. आणि हे कशाशी संबंधित आहे, आधारित आहे? तर ते ट्रान्सजेंडरवर आधारित आहे. प्रश्न 47, पक्के टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? पाहता, PTR अरुणाचल प्रदेश चर्चेत मुद्दा आहे. प्रश्न 48, इंडियन प्रीमियर लीग 2020चे विजेते कोण? तुम्हाला तर माहीत आहे, IPLचे विजेते मुंबई इंडियन्स. प्रश्न 49, नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणती पेमेंट बँक सर्वात मोठी अधिग्रहित बँक बनली? तर पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड ही सर्वात मोठी अधिगृहित बँक बनलेली आहे. पा एनिग्माचनगोलम काय आहे? थोडंसं वेगळं आहे. हे मासा आहे पा, हा काय आहे? मासा आहे. 100 मिलियन वर्ष जुने मासे ही केरळ येथे पाहण्यात मिळतात पा. हे आपल्याला कुठं मिळालेलं आहे? केरळमध्ये पाहण्यात आलेलं आहे. 51 प्रश्न, धरती पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केले? कोणतं? धरती पोर्टल लक्षात घ्या, तेलंगणा.
प्रश्न 52, भारताने 11,000 कोल्ड वेदर क्लोदिंग सिस्टीम कोणत्या देशाकडून घेतली? अमेरिका. पहा, कोल्ड वेदर क्लोदिंग सिस्टीम लक्षात घ्या. प्रश्न 53, भारताने कोणत्या भाजी बियाण्याच्या निर्यातीवर प्रतिबंध लावले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कांदा. प्रश्न 54, SAI काय आहे? पाहता, सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट. सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट आणि हे भारतीय सैन्याचे ॲप आहे. पहा, आणि हे ॲप व्हॉट्सअप आणि टेलिग्रामसारखंच आहे. ते फक्त आपल्या भारतीय सैन्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. प्रश्न 55, कोणत्या देशाने जम्मू काश्मीर व लडाखला भारताचा भाग म्हणून बँक नोटमध्ये दर्शवले नाही? पाहता, कोणता असा देश आहे? तर तो आहे सौदी अरेबिया, ज्यावर आपल्या भारताने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. प्रश्न 56, सरदार पटेल प्राणी उद्यान कोठे सुरू झाले आहे? तर ते केवडिया, गुजरात या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. प्रश्न 57, जगातले पहिले वैज्ञानिक. पहा, जगातले पहिले वैज्ञानिक कार्टून पुस्तक कोणते? जगातले पहिले वैज्ञानिक कार्टून पुस्तक कोणते? पहा, बाय बाय कोरोना. कोणतं आहे कार्टून पुस्तक? बाय बाय कोरोना. आणि याचे लेखक आहे डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव, भारताचे आहेत. पहा. प्रश्न 58, वित्तना ग्राम. लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा आहे. कार्यक्रमाचा आरंभ कोणत्या राज्यात झाला? पहा, आंध्र प्रदेश. वित्तना ग्राम या कार्यक्रमाचा आरंभ कोणत्या राज्यात झाला? आंध्र प्रदेश. 59, नो मास्क नो सर्व्हिस. नो मास्क नो सर्व्हिस धोरण कोणत्या देशाने सुरू केले? बांगलादेश. कोरोनाच्या काळामध्ये असे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. पहा. प्रश्न 60 आहे, फेनी पूल. थोडा गमतीदार वाटत आहे. फेनी पूल म्हणतो आपण त्याला, आहे की नाही? फेनी पूल काय भानगड आहे? पहा, भारत आणि बांगलादेश दरम्यान हा पूल आहे. तो 1.8 किलोमीटरचा पूल आहे. भारतामधले सबरम आणि बांगलादेशमधलं रामगड ही 2 गावे या पुलाने जोडलेली आहेत. अत्यंत महत्त्वाचा असा व्हेरी IMP क्वेश्चन आहे. पहा, अमेरिकेत घड्याळ 1 नोव्हेंबर 2020 रोजी. लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अमेरिकेत घड्याळ 1 नोव्हेंबर 2020 रोजी किती तास मागे केले? तर 1 तास मागे केले होते. पहा, 1 नोव्हेंबरला डे लाईट सेव्हिंग वेळ DST याला काय म्हणतात? DST असं म्हणतात. पहा, आता सुरुवातीला न्यूयॉर्क व भारत वेळेतील फरक 9.30 तासावरून 10.30 तास म्हणजे 10.5 तास झाला आहे. सुरुवातीला हा जो वेळ होता तो 9.5 तास होता. आता फरक किती झालेला आहे? 10.5 तासाचा फरक पडलेला आहे. प्रश्न 62, आरोग्य वन उद्घाटन कुठे झाले? पहा, आरोग्य वन याचे उद्घाटन कुठे झालेलं आहे? तर गुजरातमध्ये झालेलं आहे. प्रश्न 63, RBIच्या नव्या अकाउंट ॲग्रीमेटर फ्रेमवर्क अंतर्गत वित्तीय माहिती प्रदाता म्हणून पहिली बँक. वित्तीय माहिती प्रदाता म्हणून पहिली बँक जी आहे इंडसइंड बँक. कोणती आहे? इंडसइंड बँक. प्रश्न 64, भारताचा पहिला टायर पार्क पश्चिम बंगाल येथे आहे. ठीक आहे. प्रश्न 65, पब्लिक अफेअर्स इंडेक्स 2020 सर्वोत्कृष्ट राज्ये यामध्ये आता सर्वात मोठ्या राज्यामध्ये जो प्रथम क्रमांक आहे तो केरळ, नंतर तामिळनाडू आणि तिसरा क्रमांक आहे आंध्र प्रदेश. आणि छोट्या राज्यामध्ये प्रथम गोवा, द्वितीय मेघालय आणि तृतीय हिमाचल प्रदेश. केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रथम चंदीगड, द्वितीय पुदुच्चेरी आणि 3 नंबरला लक्षद्वीप आहे. पहा, पब्लिक अफेअर्स इंडेक्स 2020 सर्वोत्कृष्ट शासित राज्य म्हणून हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न 66 आहे,
13वे एरो इंडिया प्रदर्शन 3 ते 7 फेब्रुवारी 2021ला बेंगळूर या ठिकाणी होणार आहे पहा. प्रश्न 67वा, कोणत्या खंडात पॅलागॉर्निथिडचे जीवाश्म सापडले आहे पहा. पॅलागॉर्निथिडेचे जीवाश्म अंटार्क्टिका या खंडामध्ये सापडलेले आहेत पहा. प्रश्न 68, बंधू नावाचे, लक्षात घ्या, बंधू नावाचे स्वमदत केंद्र संकेतस्थळ कोणत्या संस्थेने सुरू केलेलं आहे, तर ते IIT मुंबई या संस्थेने सुरू केलेले आहे. 69, देशातले पहिले स्रोत केंद्र न्यायालय, अत्यंत महत्त्वाचं आहे, नागपूर खंडपीठ न्यायालय पहा. व्हेरी IMP प्रश्न आहे पहा. पहा 70वा प्रश्न आहे, मलबार 20 या सागरी कवायती सगळ्यात महत्त्वाचा 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान सुरू झालेले आहेत. आणि विशाखापट्टणम कुठे सुरू आहेत, तर या विशाखापट्टणम येथे बंगालची खाडीत या होणार आहेत. यामध्ये पहिला जो टप्पा आहे, पहिल्या टप्प्यामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समावेश आहे. प्रश्न 71, न्यूझीलंडमध्ये मंत्री होणारी पहिली भारतीय प्रियंका रामकृष्णन. प्रश्न 72, भारतातील पहिली सौर ऊर्जेवरील टॉय ट्रेन अत्यंत महत्त्वाचा आहे, केरळ राज्यामध्ये वेल्ली पर्यटन स्थळी 2.5 किलोमीटर धावली आहे पहा. प्रश्न 73, कोणत्या राज्याने नागरी सेवा अर्जात ट्रान्सजेंडर हा नवा पर्याय सामील केलेला आहे पहा. आसाम या राज्याने. प्रश्न 74, फोर्टिफाईड तांदूळ वितरण योजना. आता फोर्टिफाईड तांदूळ यामध्ये व्हिटॅमिन B12, लोह व फॉलिक ॲसिड आणि युक्त असा हा फोर्टिफाईड तांदूळ अतिशय पोषक असा छत्तीसगड राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. आणि ही योजना आता 15 राज्यामध्ये सुरू आहे पहा. यामध्ये कुपोषण व ॲनिमियावर मात करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. टिल वी विन पुस्तक, आणि या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर रणदीप गुलेरिया हे AIIMSचे संचालक आहेत. याचा जो विषय आहे तो कोविड-19 आहे पहा. आता या कोरोनावर आधारित सर्व पुस्तकं सुद्धा सर्वच महत्त्वाची झालेली आहेत पहा. प्रश्न 76, एमेट लिही पुरस्कार, दिनेश कत्रे पहिली भारतीय व्यक्ती आहे जिला हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न 77, जागतिक त्सुनामी जागृती दिन. आपल्याला त्सुनामी ही माहीत आहे पहा. 5 नोव्हेंबर 2016मध्ये त्सुनामी होती, त्यामुळे 5 नोव्हेंबर हा दिवस जागतिक त्सुनामी जागृती दिन म्हणून साजरा केला जातो. 78, दिवाळीत फटाक्यावर बंदी घालणारी जी राज्य आहे त्याच्यामध्ये पहिलं राज्य आहे राजस्थान, दुसरं आहे पश्चिम बंगाल, तृतीय आहे ओडिसा, चौथं आहे हरियाणा आणि आता 5वं जे आहे त्याने दिल्ली सरकारने सुद्धा दिवाळीत फटाक्यावर बंदी घातलेली आहे. प्रश्न 79, TRP पाहता टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट म्हणजे TRP मोजमाप करणाऱ्या संस्थाची मार्गदर्शक तत्वांचा आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे. ती शशी शेखर वेंपती मध्यंतरी अतिशय TRP हा खूपच चर्चित मुद्दा होता पहा, त्यामुळं यावर एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि ती समिती आहे शशी शेखर वेंपती या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रश्न 80, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पहा. जो बायडेन यांची प्रथम 1973मध्ये प्रथम सिनेट म्हणून निवड झालेली आहे. त्यानंतर 1987 साली प्रथम राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते उतरले होते पहा. लक्षात घ्या, प्रथम सिनेट 1973ला, त्यानंतर प्रथम राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढले ते 1987ला
आणि आत्ता 2020मध्ये पुन्हा ते राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत पा. प्रश्न 81. डायरेक्ट पोर्ट एंट्री सुविधेचे उद्घाटन कोणत्या बंदरावर झाले? डायरेक्ट पोर्ट एंट्री व्हिवो चिदंबरमनर बंदर. 82. हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी ज्ञानेंद्रो निंगोबम. राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस 7 नोव्हेंबर आणि हा दिवस 2014 पासून साजरा केला जातो. अजय वॉरियर सैन्य सराव कोणत्या 2 देशादरम्यान झाला? भारत आणि UK या 2 देशाच्या दरम्यान अजय वॉरियर हा सैन्य सराव झालेला आहे. ऑपरेशन व्हिनिला कशाशी संबंधित आहे? आता हे जे ऑपरेशन असतात हे ऑपरेशन्स अत्यंत महत्त्वाचे असतात. मादागास्कार येथे आलेल्या डियानो वादळानंतर तेथे भारतीय नौदलाने राबवलेले जे मिशन होते त्या मिशनलाच आपण ऑपरेशन व्हिनिला हे नाव दिलेलं आहे. आणि या ऑपरेशन व्हिनिलामध्ये ऐरावत नावाचे आपण भारताने जहाज पाठवलेले होते. अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. IMP क्वेश्चन्स आहे हा, कायम लक्षात ठेवा. प्रश्न 86. CFA फ्रँक या चलनाचे नवे नाव काय? युको. CFA फ्रँक याचं नवीन नाव युको असं ठेवलेलं आहे. ही जे चलन आहे ते 8 पश्चिम आफ्रिकन देशांनी जुने नाव बदलून युको हे नवीन नाव ठेवले आहे. प्रश्न 87. ITI कंपनी भारतीय भूदलासाठी कोणते दूरसंवाद प्रणाली तयार करणार आहे? ITI ॲस्कॉन 4 ही प्रणाली तयार करणार आहेत. 88. न्यू स्टार्ट हा करार कोणत्या 2 देशादरम्यान झाला? अमेरिका आणि रशिया यांच्या दरम्यान न्यू स्टार्ट हा करार झालेला आहे. हाही अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न 89. औषध तारा नावाचा कीटाणुरोधी पोशाख कोणी बनवला? कीटाणुरोधी पोशाख लक्षात घ्या. पोशाख औषध धारा डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. प्रश्न 90. अर्बन मोबिलिटी इंडिया UMI 13वी परिषद कुठे झालेली आहे? तर ती 9 नोव्हेंबर 2020ला ही आभासी पद्धतीने ही परिषद झालेली आहे. या परिषदेचे उद्घाटन हरदीप एस पुरी यांनी केलेले आहे. प्रश्न प्रो AN भादुरी मेमोरियल पुरस्कार 2020 डॉक्टर सुसंत कार यांना मिळालेला आहे. प्रश्न 92. भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? सुनील शेट्टी या अभिनेत्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2020 हा मिळालेला आहे. 93. राष्ट्रीय जल पुरस्कार 2019मध्ये सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून कोणते ठरले? तर तामिळनाडू या राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कार 2019मध्ये सर्वश्रेष्ठ राज्य ठरलेले आहे. प्रश्न 94. थावसमी लाईफ अँड स्किल थ्रू द लेन्स हे पुस्तक कुणी लिहिले? रल्लाबंदी श्रीराम चक्रधर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे आणि हे रामायणावर आधारित आहे. 95. नमामि गंगे परियोजनाचे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहेत? चाचा चौधरी. प्लास्टिक लाव मास्क ले जाओ ही योजना कोणत्या शहरात सुरू आहे? डेहराडून या शहरामध्ये प्लास्टिक लाव मास्क ले जाओ ही योजना चालू आहे. प्रश्न 97. 2020मध्ये कोणता लघुपट ऑस्करसाठी निवडला गेला? लघुपट नटखट याची अभिनेत्री आहे विद्या बालन आणि याच लघुपटाला बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म अवॉर्ड 2020 सुद्धा मिळालेला
आहे? प्रश्न 98, सर्वात मोठा हत्ती पुनर्वास केंद्र कुठे निर्माण केले जाणार आहे? तर केरळमध्ये पहा, वर्ल्ड लार्जेस्ट रिहॅबिलिटेशन सेंटर आहे पहा. प्रश्न 99, UV 360 सॅनिटायझर मॉड्युलर रोबोट कोणत्या संस्थेने बनवला? तर कोल्हापूर विश्वविद्यालय अत्यंत महत्त्वाचा आहे पहा. पोलीस भरतीसारख्या आपल्या परीक्षेसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येलो चेन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणत्या राज्य सरकारने तयार केले? पहा, येलो चेन नागालँड.